जे भारतीय संविधान रावेर तालुक्यातील तांदळवाडी या गावामध्ये व्यंकटेश मंदिरामध्ये जन्मोत्सव रामनवमीनिमित्त राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो भारतोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आज संध्याकाळी कीर्तनाचा लाभ या गावातील समस्त नागरिक घेणार आहेत। या ठिकाणी या मंदिराचे जे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष पुजारी आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत। दादा, आज आपण श्री राम जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय भारदस्त कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। नागरिकांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय चांगल्या प्रकारे। तर आपल्या या कार्यक्रमाच्या रूपरेषेच्या संदर्भात आपण काय सांगाल? वर्षानुवर्षे चालू कार्यक्रम आहे। लोकांच्या सहभागातून हा सर्व कार्यक्रम साजरा केला जातो। कार्यक्रम कशा प्रकारे कार्यक्रम आहे? हा कार्यक्रम म्हणजे सकाळी काकडा आरती, नंतर कथा प्रवचन काय असतात ते, नंतर कीर्तन आणि संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन असा कार्यक्रम असतो। आताचा अध्यक्ष साहेबांनी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेली आहे। संध्याकाळी कीर्तनाचा लाभ समस्त गावकरी घेणार आहेत आणि एका असा भारदस्त कार्यक्रम ते सालाबादप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करत असतात। या ठिकाणी या व्यंकटेश मंदिराचे पुजारी बसलेले आहेत, त्यांच्याकडून आपण एक माहिती जाणून घेऊ। दादा, आपण या ठिकाणी पूजाचं काम करतात आणि किती वर्षापासून काम करतात, काय सांगाल? दिगंबर सांगतात जसे व्यंकटेश राम मंदिर तांदळवाडी या ठिकाणी म्हणजे पूर्वापार म्हणजे वडिलांची सुद्धा सेवा झाली आणि माझी सुद्धा आता 46-47 वर्षापासून चालू आहे। बरं, ही काय सेवा करीत असताना, मंदिराची सेवा करीत असताना आपल्याला काय अनुभव आलेला, काय सांगा? अनुभव म्हणजे काय आहे, आपल्याला आनंद प्राप्त होतो। त्याचप्रमाणे आपल्या ज्या मनोरथ असते ते इच्छा पूर्ण होते। आपण जे जे कार्य कराल त्याच्यामध्ये आपल्याला यश, त्याप्रमाणे कीर्ती, त्याप्रमाणे आपलं जे मनोदय आहे ते सुद्धा आपलं परिपूर्ण होते। असं या व्यंकटेश राम मंदिर येथील मंदिरातले जे देव आहेत ते त्यांना आशीर्वाद देतात। अतिशय भारदस्त असं हे व्यंकटेश मंदिर तांदळवाडी या गावामध्ये आणि एक सुजलाम सुफलाम हे गाव आहे। या गावामध्ये एक समस्त नागरिक या संध्याकाळी कीर्तनाचा लाभ घेणार आहेत आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी रामनवमीनिमित्त रामजन्मोत्सव साजरा केला जातो आणि 12 वाजेला या ठिकाणी रामजन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। दादा, आपण एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर आपलं फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये आपलं विजन काय राहणार, आपण काय करणार आहात, काय सांगाल? पुढची योजना सांगा। चालूच राहणार आहे कार्यक्रम, बरं, अध्यक्ष साहेब, एक भारदस्त कार्यक्रम आपण करताय। सालाबादप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं जातं। नागरिकांचा, समस्त भाविकांचा सुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आणि आपण त्या तन्मयतेने, मोठ्या तळमळीने हा कार्यक्रम पार पाडतात। तर याचं श्रेय आपण कोणाला काय सांगतो? समस्त ग्रामस्थ मंडळी जे आहे यांचं अनमोल सहकार्य असते या कार्यक्रमाला। या ठिकाणी त्यांनी समस्त गावकरी जे लोक आहेत त्यांना त्याचं श्रेय सांगितलेलं आहे, त्यांच्याकडे श्रेय जातं असं सांगितलेलं आहे आणि एक भारदस्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतो। जोगीराज सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज, चीफ एडिटर।